नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वी मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जे आपण प्रायव्हेट ग्रुप ऑफ एज्युकेशन यांच्याकडून मॅथमॅटिक्सच्या ज्या बॅचेस चालू झालेल्या आहेत, ठीक आहे, तर अतिशय सोप्या भाषेत अतिशय सिंपल मेथडने सगळ्या कन्सेप्ट टू कन्सेप्ट ह्या सगळ्या बॅचेस चालू झालेल्या आहे. ठीक आहे, फक्त तुमचं एवढंच काम आहे बेटा, ह्या कोरोना महामारीमध्ये तुम्ही घरी बसून सुद्धा व्यवस्थित अभ्यास करू शकता. प्रत्येक गोष्ट तुम्ही, प्रत्येक एक्सरसाइज, प्रत्येक प्रॅक्टिस सेट तुम्ही मी ज्यावेळेस तुम्हाला बोर्डवर शिकवेल त्यावेळेस तुम्ही काय करा, एक वहीवर उतरून घ्यायचा. राईट, म्हणजे वहीवर तुमच्याजवळ पुस्तक पाहिजे आणि बस जो पॉईंट मी इथं लिहिणार तोच पॉईंट तुम्ही व्यवस्थितपणे त्याच्यावर नोट डाऊन करायचा. ठीक आहे, आणि जो थेरोटिकल पॉईंट आहे मी टोटल वर्ड टू वर्ड एक्सप्लेन करून देईन तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची सेल्फ स्टडी करायची. ठीक आहे, जे फिजिकल क्लास होत होते त्या फिजिकल क्लासपेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथं क्वालिटी भेटणार बेटा. ठीक आहे, फक्त तुम्ही लक्ष द्या आणि मोबाईलमध्ये तुम्ही प्ले करू शकता, स्टॉप करू शकता, प्ले करू शकता, स्टॉप करू शकता, म्हणजे खूप सारे ऑप्शन तुमच्याकडे आहेत. ठीक आहे, तर जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थ्यांना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. त्यासोबत जे विद्यार्थी नवीन असेल, अजून त्यांनी पेडशिप घेतली नसेल, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी पेडशिप घेऊन टाका. म्हणजे टोटल कोर्सची फीस आहे 10ची, मॅथमॅटिक्सची फक्त 3500, मॅथ आणि सायन्स टोटल फीस आहे 7000. तुम्ही ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर मी तुम्हाला एक पासवर्ड जनरेट करेन. पेमेंट तुम्ही ऑनलाईन पाठवल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड भेटेल आणि त्या पासवर्डनुसार या सगळ्या बॅचेस चालू राहतील. ठीक आहे, तर चालू बघूया. नवीन चॅप्टर जो आहे प्रोबॅबिलिटी, जवळपास हा 10 मार्काचा चॅप्टर आहे. 40 मार्काचा जो अल्जेब्राचा पेपर आहे त्याच्यात जवळपास 10 मार्काला हा क्वेश्चन, हा चॅप्टर येतो असतो आणि 4 मार्काला, 3 मार्काला आणि 1-1, 2-2 मार्काला अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारू शकता. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 25% वेटेज आहे एका चॅप्टरला आहे बघा. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण मागचा चॅप्टर स्टॅटिस्टिक्स बघितला, तो सुद्धा 10 ते 12 मार्काचा आहे. प्रोबॅबिलिटी सुद्धा 8 ते 10 मार्काचा चॅप्टर आहेत. ठीक आहे, तर बघा प्रोबॅबिलिटीचा अर्थ काय होतो? प्रोबॅबिलिटीचा अर्थ होतो एक संभावना. संभावनाचा अर्थ काय आहे? कुठंतरी काहीतरी गोष्टी होणार आहे अशा ज्यावेळेस तुम्हाला वाटत असतात, या सगळ्या पॉईंटला काय म्हणायचं? प्रोबॅबिलिटी. राईट, जसं प्रत्येकाला वाटतंय की जुलै ऑगस्टमध्ये शाळा उघडणार, म्हणजे हे काय आहे? प्रोबॅबिलिटी आहे. राईट, पाऊस पडणार म्हणजे ऑगस्ट महिना चालू आहे, जुलै महिना चालू आहे, पाऊस पडू शकतो. बरोबर आहे, म्हणजे हे काय? संभावना आहे. राईट, असं तर नाही म्हणू शकत थंडी पडेल, नाही पडणार. कारण की जर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे दिवस चालू आहे त्या काळात तुम्हाला जर सांगितलं की 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राहणार, शक्य आहे का? नाही आहे, कारण की त्या काळात उन्हाळा थोडी असतो, हिवाळ्यात थंडी वाजत असते. राईट, आणि मी सांगितलं एप्रिल महिन्यात खूप जोराचा पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे, असं सांगितलं तर थोडंसं विचित्रच वाटेल का? कारण की ही संभावना नाहीये. ठीक आहे, तर संभावना ही कशावर डिपेंड असते? ही आउटकम्सवर डिपेंड असते, सॅम्पल्सवर डिपेंड असते. होणाऱ्या घटना या ज्या आहे यांचा कुठेतरी सिक्वेन्स लागू होत असतो आणि त्यानुसार तुम्ही सांगू शकता की ही प्रोबॅबिलिटी आहे. जसं जर क्रिकेट मॅचेस चालू आहे, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे जर मॅचेस चालू आहे, भारताने जर लगातार 4 मॅचेस जिंकलेल्या आहे 5 मॅचेस पैकी, तर संभावना प्रोबॅबिलिटी वाढून जात असते की 5वी मॅच सुद्धा इंडिया जिंकू शकते. राईट, हां, त्याच पद्धतीने मी जर एक कॉईन घेतला आणि तो कॉईन जर वरती फेकला तर तुम्हाला पॉसिबिलिटी वाटते की हेड इन नाही तर टेल इन. राईट, आणि त्याच पद्धतीने जर डाईस आहे, डाईस जर मी वरून खाली फेकतोय तर त्या डाईसमध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटू शकतं की त्याच्यावर कधी 1 येऊ शकतो, कधी 2 येऊ शकतात, कधी 3 येऊ शकतात, 4, 5, 6 अशा पद्धतीचे नंबर ऑफ सॅम्पल येऊ शकतात. यालाच का म्हणायचं बेटा? प्रोबॅबिलिटी. राईट, हां, तर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात, परीक्षेला जात असतात, तर तुम्ही एक प्रोबॅबिलिटीच्या बेसवर जात असता, यार पेपर सोपा जाईन. तर पेपर सोपा जाण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला स्टडी करावं लागेल आणि ज्यावेळेस तुमची स्टडी चांगली राहील त्याच वेळेस तुम्ही सांगणार की प्रोबॅबिलिटी, तुमची जी ॲश्युरिटी आहे ती चांगल्या प्रमाणात आहे. राईट, मग प्रोबॅबिलिटीचा अर्थ कळालं? प्रोबॅबिलिटी म्हणजे होणाऱ्या ज्या घटना आहे याच्यावर शक्यता दर्शवणे, संभावना दर्शवणे आणि ज्या गोष्टी होणार आहेत या गोष्टीची पूर्वकल्पना तुम्ही तयार करतात, प्री डिटरमाइन करतात, या अशा सगळ्या गोष्टीला काय म्हणणार? प्रोबॅबिलिटी. कोरोना जाणार आहे पण कधी जाणार हे माहित नाही, पण जाणार आहे
याची प्रोबॅबिलिटी माहिती आहे सगळ्यांना, पण कधी जाईन याची काही गॅरंटी नाही, राईट. तर बघूया प्रोबॅबिलिटी बघताना छोटे छोटे एक्सपेरिमेंट आहे, छोटे छोटे पॉईंट्स आहे, या पॉईंट्सवर थोडीशी चर्चा करू आणि हे पॉईंट ज्यावेळेस तुमचे क्लिअर होतील त्यानंतर मी तुमचे प्रॅक्टिस सेट चालू करणार. अतिशय सोपा टॉपिक आहे, काहीच नाही, ठीक आहे, ज्याच्यात तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. पहिला जो पॉईंट आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंटचा अर्थ काय बेटा, जर मी असे 5-10 मार्कर जर घेतले आणि अशा हवेत जर फेकले तर कोणता मार्कर पहिले खाली पडेल हे सांगता येणार आहे का? नाही. म्हणजे हे काय झाले, सगळे एक्सपेरिमेंट कसे झाले बेटा, रॅन्डम एक्सपेरिमेंट झाले. पूर्ण हॉलमध्ये 100 विद्यार्थी बसलेले आहे आणि मी प्रश्न कोणाला विचारेन याचा काही सिक्वेन्स आहे का माझ्याकडे? नाही. तुमच्याकडे आहे का? नाही. प्रत्येकाला भीती वाटत असते, अरे यार सर मला प्रश्न विचारू शकता. याचा अर्थ काय, रॅन्डमली सिलेक्ट करेन मी, राईट. म्हणजे जर असे कांदे पडलेले खूप आणि मला जर एक कांदा घ्यायचा असेल, मला जर जेवणासोबत जर मला एक कांदा घ्यायचा असेल तर मी काय करणार, एवढ्या सगळ्या कांद्यामधून कोणता तरी एक कांदा उचलणार. याचा अर्थ काय, हे सगळे रॅन्डम सिलेक्टेड आयटम राहणार, रॅन्डमली मी त्याचं सिलेक्शन्स करणार आहे, राईट. मग रॅन्डम एक्सपेरिमेंटचा अर्थ काय, अन एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट आर नोन ॲज अ ॲडव्हान्स बट नन ऑफ देम कॅन बी प्रिडिक्टेड. ही याची शक्यता आहे कोणीतरी यांच्यामधून एक सिलेक्ट होईल, पण कोण सिलेक्ट होणार याची अजून गॅरंटी नाही, राईट. इथं 10 विद्यार्थी आहेत आणि 10 विद्यार्थीमधून मी जर एक विद्यार्थी सिलेक्ट करतोय, राईट, पण त्या एका विद्यार्थ्याला सुद्धा माहित नाही की तोच कन्फर्म सिलेक्ट होणार. अशाला काय म्हणणार, रॅन्डम एक्सपेरिमेंट. काय म्हणणार, रॅन्डम एक्सपेरिमेंट. प्रिडिक्टेड विथ अ सर्टनली अँड इज इक्वल पॉसिबल. आणि जी प्रिडिक्शन्स करणार आणि जो सिलेक्शन्स होणार आणि तोच करणार, इक्वल पॉसिबिलिटी फॉर इच रिझल्ट इज कॉल्ड रॅन्डम एक्सपेरिमेंट. मग काय, टॉस कॉइन टॉस करणार, मग हेड पडेल टेल पडेल, काय जे पडेल ते पडेल. पण हे काय, रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. टॉस डाईस वरती थ्रो करताय, हा पण काय रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. पत्ते शफलिंग करत असतात, हे पण काय रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. कोणता कार्ड कधी सिलेक्ट होईल सांगता येत नाही. हजारो विद्यार्थी एक्झाम देणार, त्याच्यातलं 10च विद्यार्थी सिलेक्ट होणार. म्हणजे हे कसं आहे, रॅन्डमली आहे, राईट. तर हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. इक्वली लाईकली आउटकम्स. आता आउटकम्स म्हणजे काय, आउटकम्स म्हणजे जो रिझल्ट बाहेर निघत असतो त्याला काय म्हणायचं, आउटकम, ठीक आहे. जर माझ्याजवळ एक कॉईन आहे आणि कॉईन जर फेकल्यानंतर कुठेतरी हेड पडेल किंवा टेल्स पडेल, राईट. मग आउटकम्स म्हणजे काहीतरी बाहेर निघतायत, म्हणजे प्रोबॅबिलिटी संभावना ज्यावेळेस तयार होईल त्याच्या अगोदर काहीतरी तुमच्याकडं आउटकम्स भेटतील. द रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड आउटकम्स. आणि नंतर इक्वली लाईकली आउटकम्सचा अर्थ काय, इक्वली लाईकली म्हणजे काय, जर कॉईन जर वरती फेकतोय तर हेड पण नाही आणि टेल पण नाही. याचा अर्थ काय, इक्वली लाईकली 50-50% चान्सेस आहे, राईट. तुम्ही एखादी परीक्षा दिली, तुम्ही पास होणार नाही तर फेल होणार, राईट. म्हणजे हे चान्सेस किती, 50%. एखादी क्रिकेट मॅच आहे, जिंकणार नाही तर हारणार, राईट. हे आउटकम्स तुम्हाला कसे भेटतात, इक्वली भेटले, राईट. हा, जर एखाद्या डाईसवर 6 फेस असतील आणि त्याच्यात 1 पडू शकतो, 2 पडू शकतो, 3 पडू शकतो, 4 पडू शकतात, 5, 6 असे खूप सारे सॅम्पल्स पैकी एक ना एक तर पडू शकणार. याला म्हणणार इक्वली लाईकली आउटकम इफ नन ऑफ देम अकर इन प्रेफरन्स टू अनअदर. मग जर मी सांगितलं हेड किंवा टेल पडेल, तिसरा आउटकम थोडी भेटणार, जे आहे तेवढेच भेटतील ना, राईट. थर्ड आउटकम भेटणार नाही, ठीक आहे. आता बघू सॅम्पल स्पेस मीन्स काय. सॅम्पलचा अर्थ माहिती आहे बघा, ठीक आहे. गहू ज्वारी बाजरी ज्यावेळेस घ्यायला जातात त्यावेळेस तुम्ही काय करतात, मोंड्यामध्ये किंवा कुठेतरी ज्यावेळेस गहू घेत असतात त्यावेळेस तुम्ही समोरच्याला काय म्हणतात, मला थोडीशी सॅम्पल्स दाखवा. तर ती सॅम्पल म्हणजेच काय, जी लॉट जो होता तुमचा, खूप सारा व्हॉल्यूम जो होता, त्या व्हॉल्यूम क्वांटिटीपैकी थोडीफार जे सिलेक्शन आहेत, जे सॅम्पल्स आहे, त्यांना तुम्ही ज्यावेळेस तुमची ब्लड टेस्ट करणार तर पूर्ण ब्लड थोडी काढून घेणार आहे बॉडीमधून, त्याच्यातून थोडेसे 1 किंवा 2 ड्रॉप्स ब्लडचे घेतले जाणार आणि त्याच्यावरून त्याची टेस्ट घेणार. बरोबर आहे का, दिसते तुम्हाला या सगळ्या गोष्टी. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. शब्दाचा अर्थ कळाला, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स, राईट. म्हणजे माझ्या बॉडीचं इतकं ब्लड आहे, त्या ब्लडमधून मी फक्त 2 ड्रॉप ब्लड घेतोय, तर 2 ड्रॉप ब्लड म्हणजे काय शो करताय, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम. म्हणजे माझ्या ब्लड 2 ड्रॉपमध्ये जी क्वांटिटी राहील, मोनोसाइट, ल्युकोसाइड्स, ठीक आहे, त्याच्यानंतर RBC, WBC,
ज्या 2 ड्रॉप्स मध्ये राहील त्याच पुऱ्या बॉडीमध्ये राहणार, बरोबर आहे. म्हणजे ते रिप्रेझेंटेशन करायचं काम कोण करणार आहे, सॅम्पल स्पेस. इच इलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड सॅम्पल पॉईंट. जर त्याच्यातला एक पॉईंट जर उचलला, एक सॅम्पल जर उचलला, त्या पॉईंटला म्हणणार सॅम्पल पॉईंट. नंबर ऑफ इलिमेंट इन द सेट एस इज डिनोटेड बाय नंबर ऑफ एस. इट इज अ फायनाइट, इज कॉल्ड फायनाइट सॅम्पल स्पेस. फायनाइट आहे, अनलिमिटेड नाही आहे. काय जे पण सॅम्पल भेटणार ते कसे भेटणार आहे, फायनाइट. फायनाइट म्हणजे तुम्ही त्याला मेजरमेंट करू शकता, असे आउटकम्स जास्त भेटणार नाही. एका बॅचमध्ये 20 स्टुडंट आहे, 20 स्टुडंट म्हणजे काय, फायनाइट आहे. आणि त्याच्यातला एक विद्यार्थी MBBS ला लागणार म्हणजे हा पण आकडा कसा आहे, फायनाइट आहे. असं थोडी सांगतोय मी 20 विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थी MBBS ला लागणार, राईट, असं नाही. नेक्स्ट पॉइंट आहे इव्हेंट्स म्हणजे काय. इव्हेंट म्हणजे द सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स. शब्द कोणता यूज केला बेटा, फेवरेबल. फेवरेबल म्हणजे जे तुम्हाला पाहिजे आहे त्याच गोष्टी, तुमच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्याच गोष्टींना काय म्हणणार, फेवरेबल, राईट. त्याला इव्हेंट्स म्हणजे एखादी घटना होणे, आणि ती जी घटना आहे तुमच्या फेवरमध्ये जर होत असेल तर त्याला काय म्हणणार, फेवरेबल इव्हेंट्स. जर तुम्ही पेपर दिला आणि तुम्हाला जर 90 मार्क मिळाले म्हणजे काय, फेवरेबल मार्क्स आहे, फेवरेबल इव्हेंट्स आहे, राईट. हां, द सेट ऑफ फेवरेबल आउटकम ऑफ अ गिवन सॅम्पल स्पेस इज अ इव्हेंट. इट इज अ डिनोटेड बाय कॅपिटल लेटर ए पासून तर कुठपर्यंत, झेड पर्यंत तुम्ही शो करू शकतात. मग टाईप ऑफ इव्हेंट्स कोणकोणते, सर्टेन इव्हेंट आहे म्हणजे ज्या गोष्टी निश्चित होणार, शुअर होणार, त्यांना सर्टेन इव्हेंट म्हणणार. दुसरा इम्पॉसिबल. इम्पॉसिबल म्हणजे त्या गोष्टी होणारच नाही, नल आहे, राईट. हां, मी जर सांगितलं की 10 विद्यार्थ्यांना जर एक टेस्ट पेपर घेतला तर 100 मार्क मिळू शकतात, 90 मिळू शकतात, 0 मिळू शकतात, 1 मिळू शकतात. मी सांगितलं 150 मार्क मिळतील का रे, 100 पैकी 150 मिळतील का, नाही मिळणार ना. हां, तर अशा गोष्टी, त्या गोष्टी काय, इम्पॉसिबल नल. सिम्पल. सिम्पलचा अर्थ काय, ज्याच्यात फक्त एकच सॅम्पल राहणं, ओनली 1 सॅम्पल्स इन्व्हॉल्व. आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे एखादे खूप सारे इव्हेंट्स आहे आणि त्या समजा हेड ऑर टेल, हेड जर सोडला तर टेल काय, कॉम्प्लिमेंटरी. आणि जर डाईस आहे 1 2 3 4 5 6, मी जर 5चं कॉम्प्लिमेंट शोधायचं आहे मला, तर 5चे कॉम्प्लिमेंट 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 5 सोडून, ठीक आहे. समजा या हॉलमध्ये मी शिकवते तर माझं कॉम्प्लिमेंटरी सेट काढायचं आहे, तर मला सोडून बाकी सगळे काय, कॉम्प्लिमेंटरी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, याचा अर्थ असा होतो, जर एखाद्या सेटमध्ये 2 सेट आहे, ए आणि बी, आणि ते कुठेही एक दुसऱ्यासोबत इंटरॅक्ट होत नसेल, ते टोटली सेपरेट आहे, त्यांना काय म्हणणार, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. जर ह्या क्लासरूममध्ये 11ची वेगळी बॅच चालू आहे, 12ची वेगळी बॅच चालू आहे, म्हणून याला काय म्हणणार, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झॉस्टिव्ह. एक्झॉस्टिव्हमध्ये काय राहणार आहे, ह्या ज्या दोन्ही बॅचेस चालू, या दोन्ही बॅचेस एकत्र येतील, कॉन्ट्रीब्यूट होऊन जातील, आणि यांच्यातले काही सामायिक घटक सुद्धा कॉन्ट्रीब्युटेड होऊ शकतात आणि ते ऑटोमॅटिकली एलिमिनेट होणार. म्हणजे दोन्ही इन्व्हॉल्व करावं लागेल, म्हणजे तो पूर्ण क्लास शो करावा लागेल, क्लास 11 प्लस क्लास 12, हे दोन्ही ज्यावेळेस मी शो करेन त्याला म्हणणार एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह कळाला, दोन्ही इव्हेंट्स वेगवेगळे, आणि एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय, दोन्ही इव्हेंट्स मी काय करतोय, एकत्र आणतोय, राईट. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी म्हणजे जे इव्हेंट्स आहे, इव्हेंट्स डिवायडेड बाय टोटल सॅम्पल्स. इव्हेंट इज डिनोटेड बाय, कशाने डिनोट करत असतो आपण, इव्हेंटला डिनोट करण्यासाठी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, ए पासून तर बी पासून जी तर झेड पर्यंत जे कॅपिटल लेटर आहे त्यांना इव्हेंट्स म्हणत असतात, आणि टोटल सॅम्पल कशाने डिनोट करत असतात, NS ने, ठीक आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए, पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए बाय नंबर ऑफ एस. NA चा अर्थ काय, नंबर ऑफ ए इज आउटकम इव्हेंट्स, आणि NS चा अर्थ काय, टोटल सॅम्पल्स, राईट. मग ही प्रोबॅबिलिटी जी काढत असतो आपण, ती 0 पासून स्टार्ट होते आणि 100 पर्यंत जाऊ शकते. मग ही पर्सेंटेजमध्येही राहील, किंवा अजून कशात दाखवू शकतो, प्रोबॅबिलिटी पर्सेंटेजमध्ये दाखवू शकतो, अजून त्याच्यासोबत फ्रॅक्शनमध्ये शो करता येईल, ठीक आहे. एक्सप्रेस इन फ्रॅक्शन, 0 पासून स्टार्ट होऊन प्रोबॅबिलिटी 1 पर्यंत चालत असते, आणि 0 पेक्षा जास्त किंवा 0 आणि 1 पेक्षा कमी, म्हणजे 0.4 शो करतं, 0.5, 0.67, 0.8, 1, 0, पण 1.1 ने चालणार, बिलकुल चालणार नाही, राईट. म्हणजे 0% पासून तर 100% पर्यंत प्रोबॅबिलिटी आपल्याला शो करता येत असते. तर ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट सांगितल्या बाळांनो, या सगळ्या कन्सेप्ट प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड आहे, आणि प्रोबॅबिलिटीचे जेवढे पॉईंट्स होते थेरोटिकल, हे सगळे पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ह्याचे प्रॅक्टिस सेट दिलेले क्वेश्चन्समध्ये तुम्ही टेक्स्टबुक ज्यावेळेस हातात घेणार त्यावेळेस तुम्हाला कळेल
प्रॅक्टिस सेट पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे अगदी सोपा आहे बेटा. प्रॅक्टिस सेट नंबर 5.1 जर बघणार आपण, खूप सोपा प्रॅक्टिस सेट आहे. ओरली सुद्धा तुम्ही ते प्रश्न सॉल्व करू शकतात. ठीक आहे, 4च क्वेश्चन दिलेले प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये. हे सगळं मी रफ करतोय. ठीक आहे, मग प्रॅक्टिस सेट ज्यावेळेस आपण बघणार फर्स्ट प्रॅक्टिस सेट्स. ठीक आहे, मग फर्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये फक्त 4 क्वेश्चन आहेत. सगळ्यांनी आपापले टेक्स्टबुक ओपन करून घ्या. मॅथमॅटिक्सचं लेक्चर चालू असताना स्वतःसोबत एक बुक पाहिजे, त्याच्यासोबत एक नोटबुक पाहिजे, एक पेन पाहिजे. या तिन्ही गोष्टी तुमच्याजवळ पाहिजे आणि त्याच्यासोबत तुमचं माइंड पाहिजे बाळांनो. ठीक आहे, माइंड कॉन्सन्ट्रेट असणं खूप आवश्यक आहे. आता प्रॅक्टिस सेट 5.1 जर बघू आपण, तर त्याच्यातला जो क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेटमधला, प्रॅक्टिस सेट 5.1, हाऊ मेनी possibility it is are there in each of following. हा पहिला जो प्रश्न आहे आणि त्याच्यात सब क्वेश्चन 4 क्वेश्चन दिलेले आहे तुम्हाला. पहिला क्वेश्चन आहे वनिता नो. चालेल, एक काम करा, तुम्ही हा प्रश्न टेक्स्टबुकमध्ये बघू शकतात. ठीक आहे, मी तुम्हाला सगळे प्रश्न वाटल्यास दाखवून देतो आणि नंतर मी डायरेक्ट त्याचे आन्सर तुम्हाला बोर्डवर दाखवणार. ठीक आहे, म्हणजे उगाच लिहिण्याची काही गरज नाही प्रश्न. ठीक आहे, तुम्ही सुद्धा बघू शकतात प्रॅक्टिस सेटमध्ये, मी तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट फर्स्ट. हे बघा 4 क्वेश्चन दिसत आहे तुम्हाला, कॅमेऱ्यात दिसत आहे का बेटा? बघा जरा, बघा प्रॅक्टिस सेट पहिला क्वेश्चन बघा, दिसतोय का? वाचता येतोय? अजून जवळ आणू? हां, थोडंसं जवळ. बघा प्रॅक्टिस सेट पहिला प्रश्न दिसतोय, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. ठीक आहे, तर मी आता पहिला प्रश्न वाचून दाखवतोय बेटा. काय पहिला प्रश्न बघा. ठीक आहे, मी बोर्डवर लिहिणार नाही क्वेश्चन्स, तर तुम्ही बघा, टेक्स्टबुक तुमच्या जवळ पाहिजे. वनिता known the following site in Maharashtra. She is planning to visit one of them her summer vacations. कुठे चाललेली ती समर वॅकेशन्सला? कुठे कुठे आहे बघा, एक आहे अजंता. ठीक आहे, त्याच्यानंतर महाबळेश्वर, थर्ड आहे लोणार, फोर्थ आहे ताडोबा, त्याच्यानंतर आंबोली, त्याच्यानंतर रायगड, त्याच्यानंतर माथेरान आणि त्याच्यानंतर आहे आनंदवन. मग एवढे जागी ती समर वॅकेशन्समध्ये जाणार आहे. एवढे त्याच्याजवळ प्लेसेस आहेत. या महाराष्ट्रातले 7 ते 8 प्लेसेस, जे म्हणजे किती आहे सगळे मिळून जवळपास 8 प्लेसेस आहे. किती? 8 साईट आहे. मग तुम्हाला जो प्रश्न विचारला वनिता नोंद, तुम्हाला प्रश्न हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आहे. मग किती पॉसिबिलिटी आहे? तिला जर बाहेर जर फिरायला जायचं तर किती पॉसिबिलिटीज आहे? ह्या 8 जागेत ती जाऊ शकते का नाही जाऊ शकत? जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला जर डायरेक्टली ओरली प्रश्न विचारला तर किती जागी आहे, तर तुम्ही डायरेक्ट आन्सर काय करणार? 8. काय? डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर 8. 1 मार्गाला हा प्रश्न येऊ शकतो बाळांनो, जास्त काही याच्यात काही येणार नाही. ठीक आहे, मग तुम्ही लिहू शकता 8 साईट ऑफ महाराष्ट्र कोणकोणत्या आहे, त्याच्यातल्या तुम्ही लिहू शकता कोणकोणते तुमचे जे 8 साईट आहेत. म्हणजे आउटकम पण किती तुमच्याजवळ? 8. ठीक आहे. दुसरा जो प्रश्न आहे, एनी डे ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. एनी डे, मला सांगा रे, एनी डेचा अर्थ काय? एनी डे म्हणजे कोणताही दिवस. मग कोणताही दिवस, टोटल दिवस किती बाळा? किती आहे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. ठीक आहे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, हे टोटल डेज किती आहे? 7 डेज. मग ह्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? एनी डे म्हणजे. ठीक आहे, मग तुम्हाला जर मी प्रश्न विचारला कोणत्याही एका दिवशी आपण फिरायला जाऊ, याचा अर्थ काय? कोणत्याही एक दिवस म्हणजे 7 दिवसापैकी एका दिवसात तर जाऊ का? 8-10 दिवस आहे. कॅलेंडरमध्ये किती दिवस असतात? किती असतात रे? 7 असतात का 8 असतात? 7 असतात ना. मग इथं रिझल्ट पण किती येणार आहे? 7. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो प्रश्न आहे थर्ड, सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स.
52 कार्ड दिलेले आहे आणि 52 कार्ड पैकी तुम्हाला एक कार्ड सिलेक्ट करायचं आहे. किती सिलेक्ट करायचे बेटा? एक कार्ड. यांनी प्रश्न दिला सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड. 52 कार्ड पैकी एक कार्ड सिलेक्ट करायचं आहे. तर पॉसिबिलिटी किती राहणार? पॉसिबिलिटी किती राहील? कोणताही एक कार्ड येईल, एस येईल. म्हणजे जेवढे 52 कार्ड आहे त्या 52 कार्ड पैकी 52 पॉसिबिलिटी भेटून जाईल, कारण की कोणताही कार्ड येऊ शकतो, राईट. मग तुम्ही लिहिणार देर आर 52 कार्ड इन पॅक ऑफ कार्ड्स अँड देर आर 52 पॉसिबिलिटी इन रँडम एक्सपेरिमेंट सिलेक्टिंग कार्ड फ्रॉम द पिक ऑफ 52 कार्ड्स. म्हणजे 52 कार्ड पैकी आपण एक कार्ड तर काय होणार? सिलेक्ट करणार, परंतु आपल्याला चान्सेस किती आहे? 52 कार्ड्स आहे आणि 52 कार्ड पैकी तिथं सिलेक्शन होऊन जाईल. चौथा जो प्रश्न आहे, वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड. प्रत्येक कार्डवर तुम्ही काय करताय? 10 ते 20 असं लिहिताय आणि सिलेक्टेड 1 कार्ड रँडमली. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय राहील? बघा बोर्डवर लिहून द्या तुम्ही 10 to 20 म्हणजे त्या कार्डवर एकदा 10 राहील, नंतर 11 राहील, 12 राहील, 13 राहील, 14 राहील, 15 राहील, 16 राहील, 17 राहील, 18, 19 आणि 20. मग पॉसिबिलिटी किती आहे? मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे या प्रश्नाचे पॉसिबिलिटीज किती बेटा? 11 पॉसिबिलिटीज राहणार. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट काय लिहिणार तुम्ही? 11 पॉसिबिलिटीज. ठीक आहे. ह्या पद्धतीने तुमची ही प्रॅक्टिस सेट 5.1 तुमची इथं संपलेली आहे बाळांनो. ठीक आहे. त्यासोबत मी आता थोड्याशा काही कन्सेप्ट अजून सांगतो तुम्हाला कॉईनवर, डाईसवर. ठीक आहे. तर एक सिंगल कॉईन्सवर काय काय असणार आहे, 2 कॉईन्सवर किती, 3 कॉईन्सवर किती राहणार. ठीक आहे. जास्तीत जास्त तुम्हाला 3 कॉईन्सपर्यंत विचारू शकतात. ठीक आहे. 3 कॉईन्सवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. 3 कॉईन्स, 2 डाईस, याच्यावर आपण थोडीशी एक चर्चा करू. नंतर प्लेइंग कार्ड किती असतात, प्लेइंग कार्ड्सवर थोडीशी चर्चा करू. काय काय असतं प्लेइंग कार्डमध्ये, सगळ्या गोष्टीची तुम्हाला एकदा पूर्ण कल्पना देतोय. सॅम्पल स्पेस कोणकोणते, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट कोणकोणते. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर मी ऑलरेडी चर्चा करणार. तुम्ही फक्त बघा रँडम एक्सपेरिमेंट करतोय मी वेगवेगळ्या गोष्टींचं. ठीक आहे. मग रँडम एक्सपेरिमेंट 1 कॉईन, 2 कॉईन, त्याच्यानंतर 3 कॉईनसुद्धा मी करणार सिलेक्ट. ठीक आहे. रँडम एक्सपेरिमेंट मी करणार आहे बघा. रँडम एक्सपेरिमेंट वेगवेगळे रँडम एक्सपेरिमेंट 1 कॉईन, 2 कॉईन. त्याच्यानंतर मला सॅम्पल स्पेस भेटतील. कोणकोणते सॅम्पल स्पेस भेटतील? सॅम्पल स्पेस. ठीक आहे. सॅम्पल स्पेस नंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट भेटतील मला. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट जे भेटतील. ठीक आहे. तर बघा रँडम एक्सपेरिमेंट करू आपण. सध्या एका कॉईनवर करू. 1 कॉईन. मग 1 कॉईन जर बघितलात तर एक साईड हेड राहते आणि त्याची बॅक साईड काय राहणार आहे? टेल. फ्रंट साईड हेड आणि सेकंड साईड काय राहणार? टेल. मग सॅम्पल स्पेस कोणकोणते भेटले रे? हेड और टेल. राईट. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती दिसत आहे बाळा? 1 आणि 2. झाला आन्सर. किती राहणार? 2. किती कॉईनसाठी? 1. 2 कॉईन घेऊ आता आपण. 2 कॉईन. 2 कॉईनमध्ये काय काय भेटणार? 2 हेड भेटतील, 1 हेड टेल भेटेल, 1 टेल हेड भेटेल आणि 2 टेल टेल भेटेल. राईट. अशा पद्धतीने तुम्ही शो करू शकतात. मग काय पॉसिबिलिटी? 1 2 3 4 सॅम्पल स्पेस. ठीक आहे. 2 कॉईन्समध्ये किती भेटले सॅम्पल स्पेस? हे सगळे सॅम्पल स्पेस तर आहे. हेड हेड एच टी टी एच आर टी टी. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल्स किती राहणार? नंबर ऑफ सॅम्पल्स भेटले तुम्हाला 8. इथे नंबर ऑफ सॅम्पल्स किती भेटले? नंबर ऑफ सॅम्पल भेटले 2. पहिल्या याच्यात नंबर ऑफ सॅम्पल किती भेटत आहे? 2. नंतर नंबर ऑफ सॅम्पल किती भेटत आहे? तर नंबर ऑफ सॅम्पल किती दिसत आहे? 1 2 3 4. सॉरी 4 दिसत आहे. 8 नाही दिसत आहे. किती दिसत आहे? 4. ही एक पेअर आहे ना बेटा. 2 कॉईन फेकले तर दोन्ही वेळेस हेड येऊन जाईल. एका वेळेस हेड टेल, दुसऱ्या वेळेस टेल हेड आणि टेल टेल. याला सॅम्पल स्पेसला इथं लिहा वाटल्यास तुम्हाला. जर एच 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 टी टी एच आणि टी टी. ठीक आहे. आता 3 कॉईनची चर्चा करू आपण. 3 कॉईनवर. मग 3 कॉईनवर काय काय राहणार बेटा? बघा
3 कॉईन्स म्हणजे हे 1 2 आणि 3 कॉईन्स, हे 2 कॉईन्स होते. ठीक आहे. मग हे इथं एकच कॉईन होता. मग हेड टेल हेड टेल हेड टेल काय करणार बघा, ट्रिपल एच त्याच्यासोबत ट्रिपल टी, एच एच टी, त्याच्यानंतर टी टी एच, एच टी एच, टी एच टी आणि एच टी टी, टी एच एच. म्हणजे टोटल सॅम्पल किती भेटले? 8 सॅम्पल भेटले तुम्हाला. किती? एच टी टी, ट्रिपल एच, एच एच टी. मग हे सगळे सॅम्पल किती असं जर विचारलं तुम्हाला तर किती सॅम्पल दिसत आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि काय 8 सॅम्पल भेटलेत. किती किती कॉईनसाठी? किती कॉईनसाठी बेटा? 3 कॉईनसाठी, राईट. नंतर एक डाईस. मग चौथं एक डाईस, सिंगल 1 डाईस. मग 1 डाईस जर घेतलं तर 1 डाईसला स्पेस किती असतात? 6. ठीक आहे. कोणकोणते राहणार बेटा? 1 2 3 4 5 आणि बॅक साईड काय 6. मग नंबर ऑफ सॅम्पल कोणकोणते भेटेल? 1 भेटेल, 2 भेटेल, 3 भेटेल, 4 5 6. मग एन एस किती राहणार आहे? तर एन एस भेटेल तुम्हाला किती? 6 सॅम्पल्स. त्याच्यासोबत जर 2 डाईस जर घेताय आपण, 2 डाईस, तर 2 डाईस जर घेतोय आपण, दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. 2 डाईस, 2 डाईस 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. मग टोटल सॅम्पल तुम्हाला किती भेटणार बघा? 1 2 3 4 5 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. त्याच्यानंतर 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि हे 6 6. तर एन एस किती भेटणार बेटा? नंबर ऑफ टोटल सॅम्पल किती भेटणार आहे? 36. म्हणजे प्रोबॅबिलिटी येणार ती याच्यापैकीच येणार, याच्या बाहेर जाणार नाही. एन एस किती आहे? टोटल सॅम्पल 36. इथं टोटल सॅम्पल 6, इथं टोटल सॅम्पल 8, इथं टोटल सॅम्पल 4 आणि इथे टोटल सॅम्पल किती आहे? 2, राईट. त्याच्यानंतर आपण बघू कार्डवर थोडीशी चर्चा करू. कार्ड ड्रॉ फ्रॉम अ पॅक बिंग नंबर ऑफ फ्रॉम 1 to 25 कार्ड जर दिले तुम्हाला तर नंबर ऑफ सॅम्पल्स किती राहणार? तुम्हाला जर प्लेइंग कार्ड 1 to 25 जर कार्ड देणार तर त्याच्यात नंबर ऑफ सॅम्पल किती राहणार? तर 1 2 3 4 5 6 असं कंटिन्यू करता करता किती 25 पर्यंत जाणार. याचा अर्थ एन एस किती भेटणार? टोटल सॅम्पल किती भेटणार तुम्हाला? 25 सॅम्पल भेटतील. किती? 25. त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे, अ कार्ड इज अ ड्रॉ फ्रॉम अ वेल शफल पॅक 52 प्लेइंग कार्ड्स. मग 52 प्लेइंग कार्ड्स. तर या 52 प्लेइंग कार्ड, वेल शफल प्लेइंग कार्डवर थोडीशी चर्चा करू. हे झालं तुम्हाला कळालं. तर प्लेइंग कार्ड म्हणजे पत्ते. प्लेइंग कार्डवर थोडीशी चर्चा करावा. प्लेइंग कार्डमध्ये 52 कार्ड असतात आणि त्यापैकी 26 कार्ड रेड असतात, 26 कार्ड ब्लॅक असतात. ठीक आहे. आणि ह्या 26 पैकी 13 कार्ड जे तुमचे असतात डायमंडचे, सॉरी हार्ट आणि डायमंड, अशा पद्धतीने हार्ट असणार. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचं काय हार्ट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 13 कार्ड जे राहणार तुमचे डायमंडचे, डायमंड अशा पद्धतीने. ठीक आहे. अशा पद्धतीने डायमंड कार्ड. ठीक आहे. किंवा तुम्ही अशा पद्धतीने हे डायमंड कार्ड राहतील 13. त्याच्यानंतर ब्लॅक कार्डमध्ये एक राहणार स्पेड, असे झाडासारखं जे दिसतं तुम्हाला त्याला काय म्हणणार? स्पेड. याला तुम्ही काय म्हणणार? स्पेड. स्पेड. आणि त्याच्यानंतर असे जे असणार याला क्लब म्हणायचं.
तर बघा प्लेइंग कार्ड किती बेटा, 52 प्लेइंग कार्ड आहे, होते ना बेटा? हां, 52 पैकी 26 रेड कार्ड आहे, 26 कोणते ब्लॅक, आणि 4 सूट आहे. 4 सूट म्हणजे 4 सेट आहे, 13 कार्डचे 4 सेट. एक आहे डायमंड, एक आहे हार्ट, हे काय बेटा हार्ट, हे काय बेटा डायमंड, त्याच्यानंतर हे स्पेड, आणि हा काय क्लब. मग ज्या विद्यार्थ्यांना प्लेइंग कार्ड काहीच माहीत नाही, थोडंसं माहीत पाहिजे बघा, घरी जाऊन तुम्ही पॅक घेऊ शकतात, बघू शकतात, ठीक आहे, प्लेइंग कार्डची. तर 26 रेड आणि 26 ब्लॅक. तर 26 रेडमध्ये 13 कार्ड कोणते राहणार हार्टशी, ठीक आहे, रेड कलरचे, आणि 13 कोणते राहणार डायमंडचे. मग त्याच्यात काय काय एस राहील 2 3 4 5 6 7 8 9 10, जॅक क्वीन किंग. परत डायमंडमध्ये एस 2 3 4 5 6 7 8 9 10, जॅक क्वीन किंग. नंतर स्पेड राहील, स्पेडमध्ये एस 2 3 4 5 6 7 8 9 10, नंतर जॅक क्वीन किंग. नंतर ब्लॅक कार्ड राहणार क्लबचे एस 2 3 4 5 6 7 8 9 10, जॅक क्वीन किंग, ठीक आहे. अशा पद्धतीने हे जे 52 कार्ड आहे त्याच्यात पैकी 4 एस कार्ड राहतील, आणि त्या एस कार्डला फेस कार्ड नाही म्हणता येत, नॉट अ पिक्चोरियल कार्ड, नॉट अ पिक्चर कार्ड, ठीक आहे. त्याच्यानंतर फेस कार्ड कोणते, मग फेस कार्ड आहे जॅक क्वीन किंग, एका सेटमध्ये 3, तर 4 सेटमध्ये 12 कार्ड, ठीक आहे. त्यासोबत फेस कार्ड झालेत. नंबर ऑफ कार्ड 2 3 4 5 6 7 8 9 10, हे सगळे जे आहेत हे सगळे नंबर्स कार्ड आहे, तर टोटल नंबर कार्ड आहे 36, ठीक आहे. तर या पद्धतीने जी प्रोबॅबिलिटीला लागणारी सगळी इन्फॉर्मेशन होती ती सगळी गोष्ट मी तुम्हाला सांगितलीत. आता लगेच आपण काय करू, प्रॅक्टिस सेट 5.2 बघू, तोपर्यंत थोडंसं एक ब्रेक घेऊ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघणार प्रॅक्टिस सेट नंबर 2 प्रोबॅबिलिटी टॉपिक चालू झालेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन, प्रॅक्टिस सेट 1, आणि त्याच्यानंतर थोडीशी डिटेल कन्सेप्ट सांगितली मी कॉइनवर, डाईसवर, प्लेइंग कार्ड्सवर, ठीक आहे. आता जी बघणार ती जी चर्चा करणार आहे तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटवर आपण चर्चा करणार प्रॅक्टिस सेट नंबर 2, ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 2 जो आहे ना हा फक्त रिलेटेड आहे 2 गोष्टी, एक सॅम्पल स्पेस म्हणजे काय आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एनएस म्हणजे काय. सॅम्पल स्पेस म्हणजे एक जर पॉइंट निवडता आहे तर त्याला म्हणतात सॅम्पल स्पेस, आणि सगळे म्हटले तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. एक पॉइंट सिंगल पॉइंट, समजा इथे 10 मार्कर आहे, 10 मार्कर जर असतील त्याच्यात एक मार्कर जर मी उचलला तर याला काय सॅम्पल स्पेस, आणि सगळे मिळून येतात नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. दोन्ही गोष्टी काय आहेत, सॅम्पल स्पेस म्हणजे एक सिंगल पॉइंट आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट म्हणजे सगळे पॉइंट, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी याच्यात इन्व्हॉल्व असणार, ठीक आहे. तर बघूया पहिला प्रश्न आहे, फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राइट सॅम्पल स्पेस एस. कोणता स्पेस आहे एस, सॅम्पल स्पेस एस, आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट आहे एस. दोन्ही गोष्टी ओळखायच्या. आणि प्रश्न दिला 1 कॉइन अँड 1 डाइस आर थ्रो सायमल्टेनियसली. एक कॉइन आणि एक डाइस. मला सांगा एका कॉइन मध्ये काय काय असणार आहे, हेड आणि टेल. त्याच्यासोबत हे कशात झाले कॉइन मध्ये. डाइस मध्ये काय काय सॅम्पल स्पेस आहे, हा 1 2 3 4 5 6, राईट. हा मग इथं जर दिलं मग हेड सोबत काय काय 1 कॉइन आणि 1 डाइस आर थ्रो इन सायमल्टेनियसली. दोघांना मी ऍट ए टाइम फेकणार, म्हणजे ज्यावेळेस मी दोघांना ऍट ए टाइम ज्यावेळेस फेकणार तर मग मला तुम्ही सांगा काय काय राहणार. हेड सोबत 1, हेड सोबत 2, हेड सोबत 3, हेड सोबत 4, हेड सोबत 5 आणि हेड सोबत काय 6. नंतर टेल सोबत 1, टेल सोबत 2, टेल सोबत 3, टेल सोबत 4, टेल सोबत 5 आणि टेल सोबत किती 6. माझं तुम्ही सांगा टोटल जे सॅम्पल आहे, नंबर ऑफ इव्हेंट्स तुम्हाला सांगितले, सॅम्पल स्पेस तुम्हाला सांगितले, आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती राहणार. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती राहणार, हे 6 आणि 7 किती झाले 12. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल किती राहणार 12. आणि हे जे सांगितले सगळे काय होतात, हे सॅम्पल स्पेस आहे. हे सगळे काय दिसतात तुम्हाला सॅम्पल स्पेस, हा ब्रॅकेट येतात, ठीक आहे. इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात किंवा 1 मार्क मिळू शकतो, ठीक आहे. दुसरा क्वेश्चन घ्या. 2 डिजिट नंबर आर फॉर्म युजिंग द डिजिट 2 3 and 5 विदाउट रिपीटिंग डिजिट. म्हणजे रिपीटेड आयटम चालणार नाही. 22 ने चालणार, 33 ने चालणार, 55 ने चालणार.
फक्त हे जे नंबर आहे किंवा ठीक आहे. तर बघा काय काय डिजिट आहे 2 3 5 सांग 2 3 आणि 5. मग 2 कुठून स्टार्ट होऊ शकतो 2 2 3 त्याच्यानंतर 3 2 त्याच्यानंतर 5 2 त्याच्यानंतर 5 3 ठीक आहे. 2 3 3 2 5 2 5 3 या 2 3 सोबत त्याच्यानंतर वाटल्यास तुम्ही असंही करू शकता. कोणकोणते नंबर्स अवेलेबल होते तुमच्याकडे 2 आहे 3 आणि 5 ठीक आहे. मग सॅम्पल स्पेस कोणते भेटत आहे बघा. सॅम्पल स्पेस मध्ये काय काय भेटणार आहे 2 3 राईट. त्याच्यानंतर 2 5 त्याच्यानंतर 3 5 त्याच्यानंतर 3 2 त्याच्यानंतर 5 2 त्याच्यानंतर 5 3 बस हे झाले सॅम्पल. आणि मला विचारलं नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती राहणार बेटा किती राहणार 1 2 3 4 5 6 किती राहणार 6. म्हणजे नंबर ऑफ NS इज इक्वल टू किती राहणार 6. या पद्धतीने तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. अगदी बरोबर आहे काही अडचण नाही. आता क्वेश्चन नंबर सेकंड कडे थोडंसं लक्ष द्या. द ॲरो इज रोटेटेड अँड इट्स अ स्टॉप रँडम. म्हणजे हा जो ॲरो दिसतोय तुम्हाला इथं छोटासा एक ॲरो दिसतोय बघा ठीक आहे. हा जो ॲरो आहे रोटेटेड ॲट स्टॉप रँडम ऑन द डिस्क ठीक आहे. फाइंड आउट द विच कलर इट मे स्टॉप. म्हणजे हा ॲरो कोणत्या कलरवर थांबेल. कोणत्या कलरवर थांबेल हे तर आपल्याला काही सांगता येणार आहे का. निश्चित कुठे थांबू शकतो येलोवर थांबू शकतो ब्ल्यूवर थांबू शकतो ग्रीनवर थांबू शकतो पर्पलवर रेडवर ऑरेंजवर कोणत्याही कलरवर हा रोटेट होऊ शकतो आणि कुठेही थांबू शकतो ॲरो ठीक आहे. मग आपल्याला फाइंड आउट विच कलर इट मे स्टॉप. मग ते माझं कॅन नॉट बी डिटर्माइंड. यू कॅन नॉट से विच कलर ऑन द ॲरो इज स्टॉप्स ठीक आहे. ते काही सांगता येणार नाही. तर बघा द ॲरो इज रोटेट. कोणकोणते स्टॉप रँडम डिस्क कोणकोणते कलर येते बघा पहिले. सॅम्पल स्पेस काय काय सॅम्पल स्पेस कोणते रेड ऑरेंज येलो ब्ल्यू ग्रीन पर्पल ठीक आहे. आणि टोटल सॅम्पल म्हटले तर टोटल सॅम्पल राहणार टोटल सॅम्पल म्हणजे NS किती राहणार 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7. आणि तुम्हाला जर विचारलं फाइंड आउट विच कलर इट मे स्टॉप. मग कोणत्या कलरवर जाऊन स्टॉप होईल मग हे तुम्ही सांगू शकता का नाही. वी कांट से विच कलर इज स्टॉप विच one of them color arrow is stop ठीक आहे. सांगता येणार नाही. वी कांट से वन ऑफ देम कलर arrow is a stop. आपल्याला सांगता येणार नाही. एवढे टोटल सॅम्पल आहे आणि हे सॅम्पल स्पेस ठीक आहे. क्लिअर झालं. प्रश्न कळला होता. द arrow is rotated and it's a stop random on the disk. Find out which color it may stop. एवढे सगळे कलर आहे. आता तिसरा जो प्रश्न आहे इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डे ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. म्हणजे 5च्या पटीत येणाऱ्या डेट कोणकोणत्या आहेत. मग इथं दिसतंय बेटा खालच्या लेवलवर विच डेट. मग 5च्या पटीमध्ये येणाऱ्या सॅम्पल स्पेस इज S भेटेल तुम्हाला. 5च्या पटीत येणाऱ्या 5 आहे 10 आहे 15 आहे 20 आहे 25 आहे आणि 30 मल्टिपल ऑफ. मग 5 तारखेला कोणता वार येणार. मग 5 तारखेला कोणता वार येणार आहे ते बघा. 5 तारखेला तुमचा वार कोणता येतोय बघा. इथं 5 तारखेला येतोय ट्यूजडे ठीक आहे. इथं टी लिहिली तुम्ही. 10 तारखेला कोणता वार आलेला आहे संडे ठीक आहे.
15 तारखेला कोणता वार आलेला आहे बघा, 15 तारखेला फ्रायडे. 20 तारखेला कोणता वार आलेला आहे बघा, 20 तारखेला वेनसडे. आणि 25 तारखेला कोणता वार आलेला आहे, 25 ला मंडे. आणि 30 तारखेला कोणता वार आलेला आहे, 30 तारखेला सॅटरडे. मग हे जर डे जर विचारले मल्टिपल ऑफ 5च्या याच्यात जर विचारले 5, 10, 15, 20, 25 आणि 30. आणि हे जे डेज आहेत ते ट्यूजडे, संडे, फ्रायडे, वेनसडे, मंडे आणि काय सॅटरडे. हे डेज तुमच्याजवळ आलेले. द डे ऑन विच द डेट विल बी मल्टिपल ऑफ 5 आर. हे सगळे डेज तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. हा इथं तुमच्या या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे आणि तुम्ही ते लिहू शकता सॅम्पल स्पेस. आणि NS जर पाहिजे तुम्हाला टोटल सॅम्पल तर किती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे, 5, 10. आणि डे जर विचारले हे व्यवस्थित लिहून घ्या. ट्यूजडे, त्याच्यानंतर तुमचा संडे, हा संडे आहे बघा, फ्रायडे, वेनसडे, मंडे आणि सॅटरडे. ठीक आहे, ट्यूजडे. हे तुमच्या लक्षात असेल आता. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 ते बघा, लक्षात द्या इकडे. फ्रॉम अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 बॉईज B1 B2. तर ह्या कमिटीमध्ये 2 बॉईज आहेत. तर बॉईज किती बघा, एक B1 आहे आणि काय B2. ठीक आहे. आणि गर्ल्स किती बेटा, गर्ल 2 आहे, G1 आणि G2. मग याची काय कमिटी बनायची. ठीक आहे, रोड कमिटी, रोड सेफ्टीसाठी. मग कमिटी ऑफ 2 बॉईज, 2च बॉईज पाहिजे. मग 2 बॉईज कोणते, B1 आणि काय B2. मग या प्रश्नाचं उत्तर B1 B2. ठीक आहे. नंतर कमिटी ऑफ 2 गर्ल्स, तर 2 गर्ल्स विचारलं G1 G2, G1 आणि G2. आणि तुम्हाला विचार कमिटी ऑफ 1 बॉय आणि 1 गर्ल्स, अशी कमिटी बनवा की 1 बॉईज पाहिजे 1 गर्ल्स पाहिजे. B1 G1 असं राहणार, किंवा B2 G2 असं सुद्धा चालेल. ठीक आहे. हे झालं तुमच्या ही प्रॅक्टिस सेकंड तुमची इथं झालेली आहे. आणि त्यासोबत तुम्ही या प्रश्नाचं जे उत्तर दिलं हे अगदी राईट आहे. त्यासोबत अजूनही तुम्ही वेगवेगळ्या कमिटी बनवू शकतात. अजून बनणार तुमच्या पहिल्या बॉयसोबत दुसरी गर्ल्स हे चालेल. त्याच्यानंतर पहिल्या गर्ल्ससोबत दुसरा बॉईज हाही सुद्धा चालेल. ठीक आहे, G1 B2. या अशा क्रॉसिंग 4 सॅम्पल्स तुम्हाला इथं भेटू शकतात. आणि हे 4 तुमच्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतात की तुम्ही सेकंड बॉईज गर्ल्स अशा पद्धतीने हा सिक्वेन्स चालेल. पहिली तुम्ही ही जोडी लावा, नंतर ही दुसरी लावू शकता तुम्ही, नंतर ही तिसरी लावू शकतात, नंतर चौथी लावू शकतात, 5वी लावू शकतात आणि 6वी. अशा 6 जोड्या तुमच्या जमू शकतात. B1 G2 लावू शकतात, त्याच्यानंतर B2 G1 लावू शकतात. त्याच्यानंतर तुमच्याजवळ B2 G2 सुद्धा चालेल, काही अडचण नाही. B2 G2 आणि नंतर B1 G1 पण चालेल. ठीक आहे, B1 G1. ठीक आहे, B1 B2 अशा पद्धतीने तुमचे चालू शकतात. ठीक आहे. त्या शेवटचा जो प्रश्न होता म्हणजे फायनलाइज आन्सर होतं B1 B2, त्याच्यानंतर G1 G2, त्याच्यानंतर B1 G1, त्याच्यानंतर B1 G2, B2 G1 आणि B2 G2. अशा पद्धतीने हे सॅम्पल स्पेस भेटलेले आहे आपल्याला, हे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, धन्यवाद.